माझे नाव मृण्मयी जितेंद्र पाटील. आजच्या युगात प्रत्येक दिवसाचा आनंद हा केक कापून साजरा केला जातो. परंतु पूर्वी वाढदिवस म्हणजे आईची ओवाळणी व तिने बनवलेला गोड पदार्थ तिच्या हातातून खाणे, तसेच बाबांनी आणलेली भेटवस्तू मिळण्याची वेळ म्हणजेच वर्षातून एकदा येणारा माझा वाढदिवस. अशीच एक सुंदर नाट्यछटा सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे इयत्ता 4थी ब ची विद्यार्थिनी. नाट्यछटेचे नाव आहे माझा बर्थडे. विद्यार्थिनीचे नाव आहे हबीबा अमीन मुल्ला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव हबीबा मुल्ला. मी इयत्ता 4थी ब मध्ये शिकत आहे. आज मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. माझ्या नाट्यछटेचे नाव आहे माझा बर्थडे. माझा बर्थडे. हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू? उद्या माझा बर्थडे आहे. पण तुम्हाला आमंत्रण नाही. तसाही तुमचा मोठा वाढदिवस असतो माझा. नुसतं फराळ काउंटर सेलिब्रेट करतात. केक नाही की चॉकलेट नाही. का म्हणता विचारतात? दिवाळीच्या भूतावर जन्माला आलो ना आम्ही. बाबा मोठ्या कौतुकाने म्हणतात, बंड्या तुझ्यासारखा वाढदिवस असतो का कोणाचा? सगळीकडे फटाक्याची बाजीच चालू असते. घरात लाडू, चकल्या, करंज्या, फराळाचे जंग, चौकशी धमाल चालू असते. कसली आली दाबा? सगळं असं बघतो का नाही? माझ्याकडे लक्ष असतं का कोणाचं? सगळं चालतात नवीन नवीन कपडे. जणू सगळ्यात असतो कोटे. कोटीवर का असा असतो तो सर्वात गुण दिसला पाहिजे. आमच्या स्कूलमध्ये ज्याचा बर्थडे असतो त्याचं काय खास असतं. फॅशनेबल कपड्यांचा कधी तो हिरोच दिसतो. चॉकलेट वाटायला जातो तोही प्रिन्स सारखा. शिवाय सोबत दोन बॉडीगार्ड. होमवर्क केला नाही तरी कोणतीची त्याला आठवत नाही. म्हणजे आमच्या नशिबातच नाही असू. दिवाळीत नेमकी सुट्टी असते ना. तरी आईला म्हणलं आता जरा या वर्षी मोठा वाढदिवस तर म्हणते कशी? गाढवा, तुला लहान आहेस वाढदिवस साजरा करायला? अरे इतक्यातच म्हणतात काय मी? अवघे 6 वर्ष वय माझे. आजी सुद्धा म्हणते, अरे बाळा तुझा पहिला वाढदिवस किती तुमच्या घरात साजरा केला होता? किती माणसं आली होती? आमच्या काय होता तो वाढदिवस? आजी वाढदिवसाला वाढदिवस म्हणते. मला तर हसायलाच येतं तिचं. वर म्हणते वाढदिवस नाही तर काय, आईचा पण वाढदिवस तर केलाय जगात. आमची आजी म्हणजे ना एक सायन्टिस्ट आहे. बरं तुम्हाला सांगतो, माझ्या पहिल्या वाढदिवसाचं काही सुद्धा आठवत नाही म्हणायला. अल्बम पाहिलाय मी. सौम्या होतं रडणारे ते असतं. काय ते लाल आणि तो म्हणे. ते मोठी माणसं आहे ना मॅडच असतात. जेव्हा काय कळत नाही तेव्हा वाजत ताजा करतात मोठे. आणि आता हट्ट तर म्हणे मोठा झालाय तू. ते काळजीच नाही माझ्या बर्थडेची कोणाला. म्हटलं तेच तरी या दोन, एक दिवाळीचा आणि एक बर्थडेचा. तर बाबा म्हणतात कशाला एवढा करतो? नाही वा रे वा. दिवाळी नसती तर घ्यावंच लागलं असतं ना. पण हे खरं नाही बरं का. आई बाबांनी खूप कपडे घेतलेत मला. काय तर बाबा नका रिक्षात होऊन जातात. माई देऊन टाकते आमच्या कामवाल्या मावशीला. तर रडायलाच लागली बिचारी. म्हणाली बरं झालं बाई ही कापडं दिली. आज माझ्या लेकराचा वाढदिवस आहे. ही कापडं पाहून लय आनंद होईल त्याला. मला तर एकदम रडायला आलं. मग मी